मुलावर. दिवसभर बापाने थकावं आणि खूप भूक लागावी. सायंकाळी घरी आल्यावर त्याला वाटतं केव्हा अन्न मिळेल, केव्हा जेवायला बसावं. निखाऱ्याची भूक लागली आहे. पहिला घास उचलावा, मुखापर्यंत न्यावा आणि काळजाचा तुकडा पुढे येऊन बसावा. घास कुठे जातो? त्याच्या तोंडात की त्याच्या? इतकी भूक असली तरी लेकराच्या तोंडात. म्हणून जीवे बापाची आवड, मुखी घालोनी करी कोड. पण जेव्हा लागली यमओढ, तेव्हा दुरी टाकेली. बाप सोडवत नाही. बहिणी बंधूचा कळवळा, बहिणी बंधूचा कळवळा, बहिणी बंधूचा कळवळा, बहिणी बंधूचा कळवळा, बहिणी बंधूचा कळवळा. काय प्रेम असतं भावाचं. कळवळा ठरवते ना बहीण, ठरवते. कळवळा बहिणी बंधूचा कळवळा. दीपावलीला बहीण तयारी करते. उद्या भाऊबीज आहे, माझ्या दादाकडे जाणार. दीपावलीला भाऊ तयारी करतो. उद्या भाऊबीज आहे, मी ताईकडे जाणार. पण काय होत? बहिणी बंधूचा कळवळा, 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 बहिणी बंधूचा कळवळा. ते तुझा नसी दयाळा, ते तुझा नसी दयाळा. जेव्हा लागली यमशृंखळा, तेव्हा दुरी टाकिले. जेव्हा लागली यमशृंखळा, तेव्हा दुरी टाकिले. काय माहिती नसतं का? बहिणीचं भावावर, भावाचं बहिणीवर किती प्रेम असतं. पण महाराज यातलं कोणी सोडवत नाही. देहगृहाची कामिनी तिने तरी सोडवावं की नाही? नाही. देहगृहाची कामिनी ती तवर राहिली भुवनी. मी जडतसे स्मशानी, अग्नी सवे एकला. कोणीही सोडवत नाही. मग जेव्हा आला ना तो कोण आपला प्रेमी, काय होतं? लोग घर के खड़े हो गए. पुढे व्यवस्था होती फक्त काय? मेरी डोली फूलों से सजाई गई, उस पे रेशम की चादर बिछाई गई. मग तयारी असते. डोली सजवायची, चादरी टाकायच्या. समाजामध्ये हा एक प्रकार आहे महाराज. कबीर महाराज याला शिव्या देतात बरं का तात्या. का
जीते बाप को रोटी न देवे, ए तो जिवंत आहे बाप तुझा, त्याला खाऊ घाला आधी, मग होतं काय. जीते बाप को रोटी न देवे, मरे बाद पछताए, मुठभर चावल डाल छत पे, अब बाप को कौवा बनाए. खऱ्या अर्थाने सेवा ही जिवंतपणे असली पाहिजे. ज्या परिवारातलं हे व्यक्तिमत्व गेलं, स्तुती म्हणून नाही सांगत, वस्तुस्थिती म्हणून सांगतो आबा. सेवा ही जी वृत्ती आहे या परिवारातल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुटून कुटून भरली आहे. लहानात लहान लेकरू घ्या आणि किती वयस्कर असू द्या, प्रत्येक जण सेवेत. खऱ्या अर्थाने गजूभाऊ माझ्याजवळ बसले, मला म्हणे बाबा काहीतरी सेवेचा एक थोडा मोका भेटला असता, काहीतरी आम्हाला करू दिलं असतं. ते अचानकच गेले. आणि खरं मी सांगू, असा मृत्यू खूप भाग्यवंताला मिळतो बरं का. पुण्य असतं ते. पडायचं थोडं, त्यांची गरज होती परिवाराला. जिवंतपणे सेवा कशी असावी त्या कुटुंबामध्ये बघावं. फक्त दुःख एका गोष्टीचं आहे, गेल्या 3 वर्षापासून आईची एवढी प्रकृती नाजूक आहे, परंतु घरामध्ये तिची सेवा इतकी चांगल्या पद्धतीने आहे. निश्चितच कदाचित मुलाला वाटलं असेल, परिवार आईची एवढी सेवा करतोय, पुन्हा माझा त्रास होऊ नये म्हणून मी गेलं पाहिजे. मी का बोलताय का, उद्या करू परवा करू चालत नाही. यम येतो त्यावेळी तो तुम्हाला काही एक विचारत नाही, आणि ते अजून जगले असते तर काही होत नसतं. ज्याला जेवढं आयुष्य देणं तेवढ्याच आयुष्यात त्याने काम करायचं असतं. मोठं काम करण्यासाठी खूप आयुष्य लागत नाही बरं का. किती वयाचे 22 वर्ष खूप नसतात आबासाहेब. काय असतात 22 वर्षात, काय होतं तात्या? काहीच होत नाही. वयाचे 22 वर्ष खूप नसतात. पण याच महाराष्ट्रातल्या एका तरुणाला, 22 वर्षाच्या तरुणाला वाटलं की बस 22 वर्षात माझं काम झालं आहे, मी गेलं पाहिजे. कोण? माऊली महावैष्णव ज्ञानोबा. बस झालं माझं. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबा जगाचा निरोप घेतला. सर्वांनी आग्रह केला, म्हटले नाही, काम झालंय ना माझं. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. वयाचे 23.5 वर्ष खूप नसतात, पण वयाच्या 23.5व्या वर्षी फाशीचा फंदा स्वतःच्या गळ्यात घेऊन राष्ट्रासाठी बलिदान देत असताना भगतसिंगाला सांगितलं होतं बापूंनी, अरे भगत, तू माफीनामा लिख दे, तू इंग्रजांची माफी माग, तुला तुझी फाशी रद्द करतो. पण काय शब्द होते त्या तरुणाचे, त्याने सांगितलं, बापू अहो, इंग्रजांची माफी मागून जगण्यापेक्षा या राष्ट्रासाठी मेलेलं मला कधीही आवडेल. काय वय होतं, 23.5 वर्ष वय असतं का कधी? हो, वयाचे 32 वर्ष खूप नसतात आबा. पण सांगू, अरे वयाच्या 32व्या वर्षी सकळ दंडामध्ये शरीर आहे, अंगावर कातिड नाही, डोळ्यामध्ये बिबुळ नाही, मिठाचं पाणी करावं, अंगावर फेकावं आणि 40 दिवसापर्यंत एकच जा विचारावा, बोल संभा इस्लाम कबूल आहे. आणि 40 दिवसापर्यंत छाव्याने एकच उत्तर द्यावं, औरंग्या, अरे प्राण गेला तरी चालेल, मी माझा धर्म सोडणार नाही. काय कारण आहे? जगू शकत नव्हते संभाजीराजे. औरंगजेब का एवढा निष्ठुर होता? अरे औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजा, अरे ज्यावेळी औरंगजेब आला
येताना त्याने बरहानपूरमध्ये आपल्या खजांचीला सांगितलं, कितनी दौलत लाए हैं हम? हुजूर, दौलत तो इतनी है, गिनने के लिए 3 साल लग जाएंगे। गिनने के लिए 3 साल लग जाएंगे। इतनी दौलत लाए थे, क्योंकि उस वक्त तो कोई नोट थी नहीं, सोन्याची नाणी होती। आता एवढी नाणी मोजायची एकट्या कजिनची, नाही तर 3 साल लागणारच। पण त्या 3 वर्ष त्या दौलतीला लागणार होते। अवघ्या 6 वर्षामध्ये संभाजीराजांनी औरंगजेबाच्या सैनिकांना इतकं सळो की पळो करून सोडलं की त्यांना जेवणासाठी भटारखान्यातले भांडे विकावे लागले। सामर्थ्य होतं। आणि ज्यावेळी मुकर्रब खानाने संभाजीराजांना पकडून औरंगजेबाच्या समोर उभं केलं, तर औरंगजेबाने सांगितलं, खोल दो संभाजी को। संभा, अरे बहुत सुन रखा था इस हिंदुस्तान के बारे में, पर कल्पनाएं लगती थी हमें। अरे कोई कहता था कि भाई यहाँ कोई राम नाम का बादशाह था और उसकी बेगम को कोई रावण नाम का बादशाह उठाकर ले गया, तो हमने सुना कि वो अपनी बेगम को छुड़ाने के लिए समंदर पे सेतु बांध के चला गया। कल्पनाएं लगती थी। और बाद में क्या कहा, तो कोई कहता है कोई किशन नाम का बच्चा पैदा हुआ और पैदा होने के 6ठे दिन पुतना नाम की बड़ी राक्षसी को मार गिराया। कल्पनाएं लगती थी। पर संभा, इस 9 साल में तेरा पराक्रम देखने के बाद मुझे पता चला है कुछ तो खास है इस मिट्टी में। अरे तुझ जैसे पराक्रमी को मारना मुझे अच्छा नहीं लगता। क्यों? क्योंकि तुझ जैसे पराक्रमी को जन्म लेने के लिए इस मिट्टी को हजारों साल इंतजार करना पड़ता है। इसलिए संभा, मारना नहीं चाहता। बस एक काम कर, काय नगर पासून तर सातपुडा पर्यंत उत्तरेतला पूर्ण भाग तुला घे। बागलान, कानदेश, वराड, पूर्ण भाग तुला घे। सातपुडा, सह्याद्री मला सोडून दे। नुसती सत म्हणून या महाराष्ट्रात आता जे चाललंय ना, ह्या लोकांना यांचं तत्व नाही। हे खुर्चीसाठी आता म्हणे खुर्ची, ज्या काँग्रेसला संपवण्याचं स्वप्न या लोकांनी पाहिलं, काँग्रेसला नाही, काँग्रेसची विचार प्रणाली जी चुकीची होती, चला ठीक आहे, जी राष्ट्रवादी तुम्हाला नको होती, कालपर्यंत स्टेजवरून राष्ट्रवादी अशी, काँग्रेस तसं, आणि आता सत्तेच्या हव्यासापोटी तुम्हाला परत त्यांचे पाय पकडायचे। आणि लोकांना तुम्हाला धर्म म्हणून निवडून दिलाय। सुशील कुमारांचं वाक्य ऐकलं का? शिवसेना आणि आमचं जमणार नाही का, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत। आता शिवसेनेत म्हणजे धर्म उरला कुठे मग? आता असा जर प्रकार होता, सत्तेच्या हव्यासापोटी ही माणसं सर्व तत्व सोडणारी। पण संभाजी राज्य होते, राजाने सांगितलं, औरंग्या, अरे तू सह्याद्री काय म्हणतोस? अरे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत सह्याद्री काय, सह्याद्रीचा एक दगड सुद्धा तुला घेता येणार नाही। बत्तीस वर्षात काय जगून गेला। 32 वर्षात असे जगले संभाजी राजे की 32,000 जन्मात आम्हाला शक्य होणार नाही। आणि हे जे होतं का, यांचं असं होणार हे त्यांच्या जन्मप्रसंगी त्यांच्या आईला माहिती होतं बरं का। ओघाला आलं म्हणून सांगतो, आई काय असते। स्वराज्यावर मोठं संकट होतं आणि त्या संकटाप्रसंगी संकट होतं अफजल खानाचं। आणि अशा परिस्थितीमध्ये पुरंदरावरी एका धुरंदराच्या पोटी हा युगंधर जन्माला आला। आणि या जन्माचा आनंदच गडावर राजे ज्यावेळी त्याच्या बारशापर्यंत पोचले, सईंची प्रकृती ठीक नाही म्हणून सईंच्या त्या बाळंतपणाच्या खोलीतच बारसं झालं। आणि जिजाऊंनी सांगितलं बाळाचं नाव संभाजी ठेवायचं। ठेवलं नाव संभाजी।
संभाजी महाराज की जय म्हणून सर्वांनी जय जयकार केला. सर्वजण बाहेर निघाले. शिवाजी राजे सुद्धा बाहेर निघणार. तोच सैन्य शिवाजी राजांचा शेला असा पकडला. थोडा हात लावला. राजांच्या लक्षात आलं की सैन्य काहीतरी सांगायचं आहे. सई थांबल्या आणि जेव्हा राजे थांबले आणि सैन्य विचारलं सई काही म्हणायचं. हो राजे. काय राजे एक विनंती आहे. काय आमची जबाबदारी होती राजे, या स्वराज्याला वाली द्यावा. दिलाय राजे, पण आता एक विनंती आहे. काय आमचं काही खरं नाही. काय हवंय राणी साहेब आपणास बोला. काय नाही राजे, एकच इच्छा आहे. काय आमच्या बाळाचं नाव संभाजी नको. एवढा शब्द ऐकला राजांनी कडाळले. राजे सई काय बोलताय करताय तुम्हाला. अरे बाळाचं नाव संभाजी असावं असं आमची नाही, मा साहेबांची इच्छा आहे. आणि स्वराज्यात मा साहेबांचा शब्द प्रमाण आहे हे आपणास ठाऊक नाही. राजे क्षमा असावी. मा साहेबांचा अवमान म्हणून बोलत नाही, पण राजे आई आहे मी. पण संभाजी नावात राजे तसं नाही. भोसल्यांच्या कुळामध्ये जेव्हा जेव्हा संभाजी जन्माला आलाय ते संभाजीचा घात झालाय राजे. म्हणून वाटतं आमच्या बाळाचं तसं होऊ नये. पहिला संभाजी निजामच्या दरबारात खंडांगळेचा हत्ती बिथरला आणि बिथरल्या हत्तीच्या वादामुळे तुमचे काका पहिले संभाजी, शहाजी राजांचे चुलत भाऊ, विठोजी राजांचे सुपुत्र संभाजी आणि तुमचे मामा दत्ताजी यांच्यात युद्ध झालं. आणि त्या युद्धात संभाजींच्या हातून दत्ताजी मारले गेले. आणि या रागापोटी तुमचे आजोबा लखोजींनी संभाजी मारले. तो पहिला संभाजी संपला भोसल्यांचा. दुसरे संभाजी तुमचे ज्येष्ठ बंधू कनकगिरीच्या वेढ्यामध्ये याच अफजल खानाने घातपाताने तुमच्या दुसऱ्या बंधूला मारलं. आणि पुन्हा तिसरा संभाजी नको. त्यावेळी शिवाजी राजांचे वाक्य ऐका, मग कळेल सत्तेसाठी भांडणाऱ्या लोकांचं काय. राजांनी सांगितलं सई ऐका. सई या सह्याद्रीसाठी किंवा या सह्याद्रीच्या मातीला जर भोसल्यांच्या संभाजीचं रक्तच हवं असेल तर अजून आम्हाला 100 लेकर भाऊ दे. प्रत्येकाचं नाव आम्ही संभाजीच ठेवणार. हा त्याग आहे. हा त्याग आहे. या मातीतला त्याग आहे. त्या या मातीतली माणसं या त्यागाला विसरली. बलिदानाला विसरली ती माणसं. अरे सत्तेसाठी खुर्चीसाठी ह्या स्वार्थासाठी भांडणाऱ्यांनो हे तुम्हाला सहज मिळालं नाही. 1857 तर 1947 90 वर्षाच्या रणसंग्रामामध्ये 7,32,000 तरुणांनी आहुती दिली. त्यांचा विचार करा. का कुछ याद उन्हें भी कर लो. त्यांना सुद्धा स्मरण केलं पाहिजे. वयाचे 39 वर्ष खूप नसतात, पण संपूर्ण विश्वामध्ये या राष्ट्राचा गौरव ज्यांनी वाढवला. शिकागो धर्म परिषदेमध्ये या हिंदुत्वाची, या राष्ट्राची परिभाषा काय. ज्यावेळी विचार कहाँ से आए हो महात्मा जी. हिंदुस्तान से. क्या विशेषता है आपके राष्ट्र की. मेरे राष्ट्र के 5 नाम है. कौन सा मेरा राष्ट्र. अजनाब खंड, आर्यावर्त, हिंदुस्तान, भारत और इंडिया. और क्या विशेषता है. मेरे राष्ट्र में 5 चीजों का सम्मान है. कौन सी. मेरे देश में गाय, गंगा, गीता, गोविंद और सती, इन 5 चीजों का सम्मान है. और क्या विशेषता है आपके राष्ट्र में. मेरे राष्ट्र की 2 विशेषता है. एक, मेरा राष्ट्र कृषि प्रधान है और 2, मेरा राष्ट्र ऋषि प्रधान है. ये सब पूरी दुनिया को जिन्होंने बताया, ज्यांनी सांगितले ते वयाच्या 39व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. वयाचे 42 वर्ष खूप नसतात, पण बहुजन समाजात जन्माला येऊन निष्कलंक जर परमार्थ केला तो विश्वाचा मालक
स्वतःचं विमान घेऊन दारापुढे येतो, हे सिद्ध केलं जगद्गुरु तुकोबारायांनी. ते 42 वर्षी गेले. वयाचे 50 वर्ष खूप नसतात, पण वयाच्या 50व्या वर्षी अखंड स्वराज्याची निर्मिती करणारे राजे शिव छत्रपती जगाचं निरोप घेतात. मी का म्हटलो, प्रत्येक क्षण कामाचा आहे, मिळालाय तेवढा महत्वाचा आहे, मिळालाय तेवढा महत्वाचा आहे. क्षणाला सामान्य समजू नका. अरे क्षण साधता आला तो काय होऊ शकतो. तिने मुक्तीचारी साधिल्या, तिने मुक्तीचारी साधिल्या, तिने मुक्तीचारी. आहा, हो देवाची द्वारी उभा चरणो हरी, तेने मुक्तीचारी साधिल्या, हो साधिल्या. क्षण साधता आला, योग्य पद्धतीने योग्य वेळी क्षण साधला तर चारही मुक्त्या उपलब्ध होऊ शकतात. क्षणाला खूप महत्व आहे. म्हणून ते अजून जगले असं नाही, जेवढे जगले तेवढे मिळालेले क्षण खूप महत्वाचे आहेत. तेवढ्या क्षणामध्ये तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला हे सर्व करायचं का, त्याचं एकच कारण आहे, तरावया पार भव सिंधू, तरावया पार हो. का करायचं, प्रत्येक क्षणाला विचार करायचा आहे बाबा. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. काही न चले मग गळा पडेल भासा, पुढे हुशार थोरा हे ओळसार. राम राम स्मरा आधी, क्षणाचाही भरवसा नाही. जेव्हा येतं ना महाराज, क्षण लागत नाही, तेव्हा बाकीचे सर्व जागेवर राहतात. सत्ता संपदा ठाईचे ठाई काही एक नाही. म्हणून एकच महत्वाचा मुद्दा आहे, मानव म्हणून जन्माला आलोय ना, प्रत्येक क्षणाला विचार करायचा. विचार का करायचा आहे, कारण विचार करण्यासाठीच हे शरीर आहे. विचार अन्य शरीराला नाहीये, गाढवासाठी विचार नाहीये, बैलासाठी विचार नाहीये, कुत्र्यासाठी विचार नाहीये. मग विचार माणसासाठी आहे. का विचार करायचा आहे, तरुण जाण्यासाठी. ईश्वराने निर्माण केलेल्या 84 लक्ष योनीमध्ये एक व्यवस्था प्रत्येक शरीराला सारखीच आहे. कोणती, मरून जाण्याची. कुत्र होतं मरून गेलं, गाढव होतं मरून गेलं, बैल होता मरून गेला, माणूस होता नुसता मरून गेला नाही. मरून जायची व्यवस्था जरी प्रत्येक शरीरामध्ये सारखीच असेल, तरुण जायची व्यवस्था फक्त मनुष्य देहामध्ये आहे. ज्याला मरून जायचं आहे त्याने काही नाही केलं तरी चालेल, पण ज्याला तरुण जायचं आहे ना, त्याने काय करावं,
ना मग विचार करायचा आहे का इतर शरीरामध्ये मरायची व्यवस्था आहे, या शरीरामध्ये तरायची व्यवस्था आहे. पण एक अडचण आहे, काय? या शरीरात तरायची व्यवस्था आहे, पण शरीराची अडचण काय माहिती का? हे शरीर नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्याला आता इकडे येऊच देऊ नका ना. तुमच्या समोरून कुत्र येतं तरी तुम्ही काही बोलत नाही त्याला. विठ्ठल 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 प्राप्त झालेलं शरीर आहे. शरीराची अडचण काय? ते नाश पावणार आहे. ते नाश पावणार आहे. का नाश पावणार आहे? कारण त्याच्यावर सत्ता काळाची, आणि काळ सोडत नाही. कोणत्याही प्रकारे घेऊन जातो. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने त्याचा काळाचं काही नाही. म्हणतो काळ घेऊन जाईल त्याच्या अगोदर आम्ही विचार करायचा. कधी? क्षणाक्षणाला. मग काय करावं? मार्गदर्शन तर द्या महाराज. महाराज म्हणे एक काम करा. काय? जीवनाला खरं मार्ग मिळावा, योग्य दिशा मिळावी असं वाटत असेल ना, तर संतांचा समागम करा. संत समागमे करा. काय? संत समागमे धरावी आवडी. संत समागमात आवड धरा. नको तिकडे आवड नको. काय त्याचं कारण असेल तर बरोबर. संत सुखामध्ये आम्हाला उन्मत्त होऊ देत नाही, म्हणून संतांच्या संगतीने जा. श्रीमंती आली की उन्मत्त होतात लोक, पण संतांचा संघ असेल ना. तुम्ही पहिले पंचायत समिती सभापती आहेत. संत संगतीमुळे श्रीमंती आहे, सत्ता आहे, पण कीर्तनाला 2-2 तास मांडी वळून बसणं काय कारण आहे? संत संगत आहे. नाहीतर खुर्ची मिळाल्यावर उन्मत्तपणा. खुर्ची सांभाळणं सोपं नसतं. आबा, आणि तुम्ही का नुसते आबा नाही, नुसती खुर्ची नाही, त्या क्षत्रिय रक्त आहे. राजपुताचा बाणा म्हणजे एवढा शांत पडणं सामान्य गोष्ट नाही. पण समागम, संत समागमी. संत सुखामध्ये आम्हाला उन्मत्त होऊ देत नाही. ऐका, संत दुःखामध्ये आम्हाला आत्महत्या करू देत नाही. म्हणून संत समागम. मला एक गोष्ट, मला एक प्रश्न विचारतो सर्वांना. तुम्ही आजपर्यंत इंजिनियरची आत्महत्या ऐकली आहे ना? डॉक्टरची, वकिलाची, प्राध्यापकाची, जजची, पोलीस ऑफिस सर्वांची.
तुम्ही मला एखाद्या निष्ठावान वारकऱ्याची आत्महत्या दाखवा, कीर्तनकाराची नाही, निष्ठावान वारकऱ्याची आत्महत्या. शाना भाऊ, नाही नाही, कीर्तनकाराचा निष्ठेचा काही संबंध नाही. अचानक 2 पैसे जास्त भेटले तर कुठेही गडबडतात, त्याचा काही विषय निष्ठेचा परभार आहे, तो विषय सोडा तुम्ही. वारकरी कधी आत्महत्या, निष्ठावान वारकरी आहे का? ज्ञानोबा आहे, तुकोबारायांच्या विचारांचा पाईक असणारा वारकरी कधी आत्महत्या करणार नाही का? कारण बैठक संत विचाराची. म्हणून सांगितले, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. प्रपंची नको, परमार्थी तातडी पाहिजे. प्रपंचात किती तातडी करा, किती करा, काय येतं बरोबर. धन मिळवून कोटी, सवे नैरे लंगोटी, अंती जाशी सुकल्या तोंड, पाने खाशील उदंड, पलंग नाहल्या सुपती. आंघोळी पुरता पलंग, तो पण बाहेर 2 दिवस वाढवू देतात. शेवटी गोवर्या सांगाती, हे तुका म्हणे राम, एक विसरता श्रम. विसरायचंच नाही, त्याला श्रम आहे. म्हणून करावी तातडी परमार्थी. आणि बाकीचं महाराज म्हणले, बाकीच्यांच्या भानगडीत पडू नका. का? अभंगाचं 4थं आणि शेवटचं चरण. तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार. नका डोळे धोरे भरून राहू, नका डोळे भरून राहू, नवश्रीवंत देह जाणार सकळ, नवश्रीवंत देह जाणार सकळ. नका डोळे दोरे भरून राहू, नका डोळे दोरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. भविष्य खत कळ तब धन राव, भविष्य खत कळ हिरो, भविष्य खत कळ हिरो. मिले सुर मेरा तुम्हारा, मेरे सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा में, सुर की नदियाँ हर दिशा में, बहते सागर में मेरे, बादलों का रूप लेके भर से गण के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा. अभी जखा तो कर सावधान,
सावधान सावधान आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील राम रघुनंदना राम रघुनंदना आयुष्य खातो काळ सावधान 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 खातो काळ सावधान खातो काळ सावधान खातो काळ सावधान नातिवंत देव जाणार सकळ नातिवंत देव जाणार सकळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावे तातडी परमारथी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान धावत्या वेळामध्ये आपण या अभंगाचा थोडक्यात भाव बघण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एकच सांगेल, हे परिवार इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीपासून वेगळा नाही. परिवाराशी प्रत्येकाचा वास्तविक जर विचार केला ना दरबारावा, आज या मितीला आजच्या दिवसाला या 15 किलोमीटरच्या अंतरामध्ये 10 ठिकाणी कीर्तन आहेत. किती? 10 ठिकाणी आहेत. सर्वीकडे सप्ते चालू आहेत. काही ठिकाणी मांजरोदला कीर्तन आहे, उहळला कीर्तन आहे, इकडे निमगुळला सप्ताह चालू आहे, कळंबूला सप्ताह चालू आहे, तिकडे अजून ते कोणतं गाव आहे तावखेड्याला चालू आहे, विक्रम सर्वीकडे सप्ताह. मला काय म्हणायचं,
तरी सुद्धा एवढा समाज जर आलाय, हे काय कारण आहे? माणूस बाकीचं बाहेरचं केव्हा सोडतो माहिती आहे का? जेव्हा घरातलं काही असतं. आज आलेले सर्व वारकरी पंचक्रोशीतून चिमठाण्यापासून हे मध्ये यायला तुम्हाला 4 सप्ते ओलांडून यायचे होतं, आहे की नाही? पण इथं आलेत का? घरचं आहे, माझं आहे. कळंबू किती अंतर आहे नरेंद्रभाई, आपला नरोत्तमभाई? नजदीकच आहे ना. पण तरी आमच्या बामण गुरुजींना वाटलं की नाही, नाही तात्यांच्याकडे काय. आणि कौतुक वाटतंय या परिसराचं. सुखामध्ये दुःखामध्ये दोघी ठिकाणी अगदी माझं भाग्य नव्हतं इतके. ही अंत्ययात्रेच्या बाबतीत मला आमच्या दादांनी सांगितलं, बोरशे दादांनी, एवढा समाज आमच्या गावात आम्ही कधीच पाहिला नाही म्हटले. एवढा समाज, कदाचित ते सुद्धा दृश्य ज्यांनी टिपलं ते भाग्य आहे. नको घडायला ते घडलं. अजून काही काळ या परिवाराला त्यांची आवश्यकता होती. गजू म्हटला तरी जरी त्याचं लग्न झालं असेल तरी गरजेचा विषय होता. तात्यांचं जीवन पूरक झालंय आज. पंचक्रोशी काय संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तात्यांचं नाव आहे. रमेश तात्या, रमेश तात्या, रमेश तात्या, सर्व बाबतीत. तात्या, 10 दिवसापूर्वी तुम्ही काय गमवलं तर विषय ऐकला. तुम्हाला तात्या तात्या म्हणणारे भरपूर आहेत. इथून पुढे तात्या म्हणणारे भरपूर असतील, पण रमा म्हणणारा, रमा हा शब्द फक्त तुमच्या मोठ्या भावाचा अधिकार होता. रमेश तात्या म्हणणारे भरपूर, पण माझा रमा काय करतोय, रमा काय चाललं रे, हे नाही विचारणार कोणी. गजूचं काय चाललं, मुन्ना काय करतोय. खूप अवघड आहे बरं का हे दुःख. जीवनातून वडिलांचं जाणं, मोठा भाऊ म्हणजे वडिलांच्या जागेवरच असतो ना. गजूच्या जीवनातून वडिलांचं जाणं साधी गोष्ट नाही. ठीक आहे, आज परिवार चांगला आहे, पण शेवटी बाप असतो. बापाचं पाठ सामान्य नसतं महाराज. भाऊ कुठलाही निर्णय गावात घ्यायचा, लहान भाऊ का माहिती होतं, माझा मोठा भाऊ माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. हो, आणि मोठ्या भावाला विश्वास होता, माझा भाऊ कधीही चुकीचं करणार नाही. महाराज एकटे नवरा बायको तिकडे मोहडीमध्ये राहायचे, आणि मुलगा सून नातवंड इथे हे बघायला मिळत नाही. जीवनातून बाप जाणं म्हणजे पोरकं होणं आहे महाराज. बापाचं दुःख समान नसतं. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, डोक्यामध्ये सोन्याचा टोप आहे. राज्याभिषेक झाला. सायंकाळी राजे महासाहेबांच्या भेटीला निघाले. महासाहेब बसल्या होत्या. सोन्याचा मुकुट डोक्यामध्ये, स्वराज्याचा धनी महासाहेबांजवळ जातो, डोक्यातला मुकुट बाजूला ठेवतो, आणि महासाहेबांच्या गुडघ्यावर डोकं ठेवून ढसा ढसा रडतो. राजे, म्हातारी आई डोक्यातून हात फिरवते. राजे रडताय तुम्ही? हो महासाहेब.